मित्रांनो नमस्कार. 3 डिसेंबरला होणाऱ्या अरुणोदय मानसिक आरोग्य परिसंवादाच्या निमित्ताने रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओला अनेक डॉक्टर, सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट आणि त्या विषयातील अनेक तज्ज्ञ मातब्बर लोकांनी भेटी दिल्या. आणि या भेटी दरम्यान त्यांनी व्यसनाधीनता, सुसाईड प्रिव्हेन्शन, पॉझिटिव्ह मेंटल हेल्थ इन इंडियन पर्स्पेक्टिव्ह अशा अनेक विषयांवरती गप्पा मारल्या, चर्चा केली. तर परिसंवादाच्या निमित्ताने घडून आलेल्या या सगळ्या चर्चेची, गप्पांची मालिका म्हणजे अरुणोदय. तर अरुणोदय मालिकेच्या 4थ्या भागात आज आपण भेटणार आहोत डॉक्टर आशिष मोहिते यांना, ज्या आपल्यासोबत आत्महत्या आणि व्यसनाधीनता याविषयी बोलणार आहेत. श्रोते हो नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर आशिष मोहिते, जे सायकॅट्रिस्ट आहेत. डॉक्टर, तुमचं सगळ्यात आधी आमच्या रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू, धन्यवाद. सर, आज आपल्यासोबत व्यसन आणि आत्महत्या या 2 गोष्टींविषयी बोलणार आहेत. तसं बघितलं तर या 2 गोष्टीचा संबंध लावता येतो, पण तरीही या 2 गोष्टी खूप वेगळ्या आहेत. तर व्यसन म्हणजे कशाला व्यसन म्हणायचं? कारण काय होतं की बऱ्याच लोकांना व्यसन लागतं पण ते ॲक्सेप्टच करत नाही. बरोबर आहे. सो कुठल्या गोष्टीला असं समजायचं की मला व्यसन लागलं आहे? एखाद्या गोष्टीचं व्यसन लागणं याचे 4-5 क्रायटेरिया किंवा काही नियम आहेत, किंवा व्यसन लागलं हे कधी त्याला आपण सांगावं की या माणसाला हे व्यसन आहे. सगळ्यात पहिलं की त्या व्यक्तीला माहिती असतं की ही गोष्ट धोकादायक किंवा त्रास देणारी आहे. जसं दारू, तंबाखू, बिडी, सिगरेट, गांजा, त्यांना माहिती आहे की याचे दुष्परिणाम आहेत, पण ते माहिती असूनही त्याचं सेवन ते करतात. एक. दुसरं, त्याचं सेवन हे जास्त प्रमाणामध्ये करतात आणि ते प्रमाण आणि ती नशा येण्यासाठीचं लागणारं प्रमाण हे हळूहळू वाढायला लागतं. 2. तिसरं, त्यांना हे माहिती असतं की आपलं सगळं आयुष्य हळूहळू या नशेभोवती फिरत चाललेलं आहे, तरीसुद्धा ते सोडायला तयार नसतात. आणि 4थं, की ती नशा बंद केली किंवा ती व्यसनी किंवा ती सवय बंद केली की त्यांना त्रास व्हायला लागतो, ज्याला विड्रॉल म्हणतो आपण. ती बंद केली किंवा एखादा दिवस दारू नाही मिळाली, तंबाखू नाही मिळाली, सिगरेट नाही मिळाली की जो त्रास होतो की यांना तो त्रास होतो. याचा अर्थ त्यांच्यावर शारीरिक किंवा मानसिकसुद्धा डिपेंडन्सी झालेली आहे. हे सगळं असूनसुद्धा जी माणसं ती सवय कंटिन्यू करतायत त्यांना म्हणायचं की ते व्यसन त्यांना लागलेलं आहे. हे व्यसन शारीरिक पण असेल, हे व्यसन मानसिक पण असेल. कारण आता आपण व्यसनांचे आम्ही 2 प्रकार करतो. एक म्हणजे अंमली पदार्थांचं व्यसन किंवा दारू, गांजा, सिगरेट यांचं व्यसन. दुसरं बिहेवियरल ॲडिक्शन म्हणजे मोबाईलसारखं किंवा इंटरनेट ॲडिक्शनसारखं व्यसन, की यांच्यामध्ये सुद्धा हेच क्रायटेरिया लागू होतात. त्याच्यामुळे व्यसनासाठी या गोष्टी जर असतील की त्यांना माहिती हा हार्मफुल प्रॉब्लेम आहे, हा हार्मफुल आपण यूज करतो आहोत, पण तरीसुद्धा मला ते कंट्रोल करण्याच्या पलीकडे गेलं आहे हे माहिती असून मी करतो आहे, तर तो माणूस व्यसनाच्या विळख्यामध्ये सापडलेला आहे. मला हे विचारायचं होतं की कुठली अशी मानसिक स्थिती असते का की जिथे माणसाला हे सगळं करावं असं वाटतं? म्हणजे काही लोकांना खूप ताण येतो, खूप टेन्शन येतं आणि म्हणून ते व्यसन करतात असं कारण दिलं जातं, किंवा काही लोक मित्रांसोबत जस्ट हँगआउट करायचा, मजा करायचा, एन्जॉयमेंट म्हणून व्यसन म्हणजे ती गोष्ट करतात, पण ते हळूहळू सुरुवात होते. व्यसनाची जर कारणं शोधायची म्हटली तर खूप सारी कारणं आहेत. त्यातलं तू जे कारण विचारतोय ते म्हणजे पिअर प्रेशरचं कारण, किंवा सगळे करतायत, सगळे छान एन्जॉय करतायत आणि मग मी करत नाही, पण सगळे करतायत तर मला करावंच लागेल. म्हणजे सगळे 31st पार्टी करतायत आणि मी नाही म्हणतोय, मग ते माझ्यावर प्रेशर टाकतायत. तर त्याच्यामुळे सामाजिक दबावामुळे होणारं व्यसन. मानसिक स्थिती ही व्यसनासाठी कारणीभूत असू शकत नाही, कारण मानसिक स्थिती ही व्यसनामुळे बदलते. याचा अर्थ काय की माणूस आनंदातही दारू पिणार आणि माणूस दुःखातही दारू पिणार. याचा अर्थ हे आनंद आणि दुःख दारूसाठी किंवा व्यसनासाठी कारणीभूत आहे का? असं नाही. कारणीभूत आहे ते मेंदूमधलं एक केंद्र. मेंदूमध्ये आपलं एक आनंद केंद्र किंवा प्लेजर सेंटर नावाचं एक केंद्र असतं, ज्याच्यामध्ये आपण जे काही भावना आपल्या मनामध्ये येतात त्या स्टोअर होतात. व्यसनी पदार्थाचा आपण एकदा पहिल्यांदा जर कोणी दारू घेतली आणि त्याला ते
छान वाटलं, सिगरेट घेतली छान वाटलं, ते त्या आनंद केंद्रामध्ये मेमरी कार्डसारखं स्टोअर होऊन जातं आणि मग मेंदू ते परत परत मिळवण्यासाठी आपल्याला ॲक्टिवेट करतो. त्याच्यामुळे असं काही प्रसंग आला की ज्या प्रसंगामध्ये आपण आधी दारू घेतलेली आहे किंवा असं काही माहोल तयार झालेला आहे, बरोबर मेंदू आपल्याला तिकडे ओढतो. बरोबर. त्याच्यामुळे मानसिक स्थिती ही मेंदू तयार करतो त्या व्यसनी पदार्थाकडे घेऊन जाण्यासाठी, जर त्याला त्याचा एकदा अनुभव आलेला असेल. त्याच्यामुळेच म्हणतात ना, पहिल्याच प्याल्यापासून दूर राहा. कारण तो पहिला प्याला आपल्याला किक देऊन जातो आणि ते किक स्टोअर होऊन जाते मेंदूमध्ये किंवा यांनी एकदम जबरदस्त किक मिळते. मग तो मेंदू बरोबर ती आकर्षित करायला लागतो. म्हणून म्हणतात ना, लोक बाप मेला तरी व्यसन करतात आणि मुलगा झाला तरी व्यसन करतात. याचा अर्थ काय? ती परिस्थिती कारणीभूत नाही. ती परिस्थिती एक तात्कालिक कारण असते, पण त्याच्यामुळेच व्यसन करतो असं नाही. आणि शेवटी माणूस त्या कारणामुळे एकदाच घेऊ शकेल, रोज ते कारण कसं काय असू शकेल? याचा अर्थ मेंदूमध्ये जो बदल झालेला आहे व्यसनी पदार्थामुळे, तो बदल हा त्या व्यसनासाठी कारणीभूत आहे. म्हणूनच आम्ही व्यसनाला मेंदूचा आजार म्हणतो आणि त्याच्यासाठीच तर म्हणून डॉक्टर त्याच्यामध्ये इंटरफेअर करतात. आलं का लक्षात? म्हणजे व्यसनासाठी फक्त व्यसनमुक्ती केंद्र हे उघडले असते नॉन डॉक्टर लोकांनी, डॉक्टर असलेल्या लोकांनी. पण डॉक्टरची काय गरज आहे? कारण हा इथे मेंदूची इन्व्हॉल्वमेंट आहे, मेंदूमध्ये त्याचं केंद्र आहे, मेंदूमध्ये काही सर्किट्स आहेत की जे व्यसनाला कारणीभूत आहेत. त्याच्यामुळे व्यसनाला आम्ही एक मानसिक आजार म्हणून बघतो आणि म्हणून आम्ही त्याला औषधं पण देतो. आलं का लक्षात? मानसिक स्थिती ही तात्कालिक कारण असू शकते जास्तीत जास्त, पण व्यसनासाठी कारणीभूत हा त्या माणसाच्या मेंदूमध्ये होणारा बदल हा आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं की जेव्हा तो माणूस व्यसन सोडतो त्याला काही सिम्टम्स दिसतात, तर जसं शारीरिक सिम्टम्स असतात की ती वेळ झाल्यानंतर हात थरथरणं, अस्वस्थ होणं, फेऱ्या मारणं, बरोबर, चलबिचल होणं, बरोबर. तसं मानसिक काही सिम्टम्स येऊ शकतात, काय दिसतात? बरोबर. अगदी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. व्यसन म्हणजे समजा आपण दारूचं उदाहरण घेऊयात. लोक दारू पितात आनंदासाठी, एन्जॉयमेंटसाठी, पण ही एन्जॉयमेंटसाठी घेणारे दारूचं प्रमाण खूप कमी असतं. म्हणजे ज्याच्यामुळे आनंद मिळेल ते प्रमाण अत्यल्प असतं. आणि आपण जे पाहतो लोकांना दारू पिताना, ते केव्हाच त्यांनी ती लिमिट क्रॉस केलेली असते आणि त्या प्रमाणामध्ये दारू ही आपल्या मेंदूला डिप्रेस करून टाकतं. म्हणजे मेंदू ही दारू ही मेंदूला आनंद देणारी गोष्ट नाही, ती मेंदूला उदास करणारी गोष्ट आहे. बरोबर. त्याच्यामुळे दारू किंवा तत्सम सगळ्या व्यसनांमुळे मेंदूमध्ये रासायनिक बदल व्हायला लागतात. म्हणतो का पण ते सेरोटोनिन, डोपामिन, नॉरपिनेफ्रिन ही सगळी जी न्यूरोकेमिकल्स किंवा रसायनं आहेत, केमिकल आहेत ब्रेनमधली, ही सगळी त्या व्यसनांमुळे बिघडायला लागतात आणि त्याच्यामुळे आपल्या मेंदूमध्ये चढ उतार व्हायला लागतो, केमिकल लोचा किंवा केमिकल इम्बॅलन्स व्हायला लागतो आणि आपल्याला मानसिक आजार किंवा मानसिक स्थिती आपली बदलणं सुरू होऊन जातं. बऱ्याचशा लोकांना डिप्रेशन आणि उदासीनता, स्किझोफ्रेनिया किंवा सायकोसिस किंवा इतर सारे मानसिक आजार हे केवळ आणि केवळ व्यसनी किंवा अंमली पदार्थांच्या वापरामुळे होतात. आणि या आजारांना कंट्रोल नाही केलं गेलं किंवा या आजारांना ओळखलं नाही गेलं, व्यसनावरती काम नाही केलं गेलं, तर हळूहळू त्याचं सगळ्यात शेवटचं टोक म्हणजे सुसायडल थॉट्स त्या व्यक्तीला यायला लागतात. आणि असं आढळून आलेलं आहे किंवा अशी खूप साऱ्या रिसर्च आणि स्टडीज आहेत की ज्याच्यामध्ये असं दिसलं आहे की आत्महत्या केलेल्या लोकांमध्ये व्यसनाचं प्रमाण जास्त होतं किंवा जास्त आहे. त्याच्यामुळे व्यसनामुळे सगळ्या प्रकारचे मानसिक आजार होऊ शकतात आणि व्यसनामुळे आत्महत्या किंवा आत्महत्येचे विचार आणि खरंच आत्महत्यासुद्धा होऊ शकतात. आणि समजा तिथपर्यंत जाण्याच्या आधीच एखाद्याला कळलं की मला व्यसन आहे एखाद्या गोष्टीचं आणि मला ते सोडायचं आहे, पण त्याचा सेल्फ कंट्रोल हरवलेला असतो तोपर्यंत. म्हणजे त्याची इच्छा असते, त्याला कळतही असतं की मला हे नाही करायचं, मला हे नाही करायचं, पण तो ते करत असतो आणि त्याला सगळं कळत असतं, सगळं दिसत असतं की हे जाते माझ्या हाताबाहेर. तर काय तो करू शकतो की म्हणजे त्याला कळतंय सगळं तरी पण त्याच्याकडून ते कंट्रोल होत नाही आहे? बरोबर. बघ, व्यसनाच्या ट्रीटमेंटमध्ये किंवा व्यसनाच्या उपचारांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की त्या माणसाला त्याचा ॲक्सेप्टन्स लेवलला घेऊन जाण्यापर्यंत काउन्सिलिंग करणं
किंवा त्याला त्याच्या मनामध्ये डिनायलच असतं किंवा तो नकारच असतो किंवा मला व्यसन नाही, मी कधीतरीच घेतो, जेव्हा की आपल्याला दिसत असतं की तो रोज घेतो आहे म्हणून. हा ॲक्सेप्टन्स लेवलपर्यंत त्याचं काउन्सिलिंग करण्याचा एक प्रकार असतो. त्याला मोटिवेशनल एन्हान्समेंट थेरपी MAT असं म्हणतात. त्याला मोटिवेशन करून किंवा ठीक आहे तुला व्यसन जरी नसेल तरी आपण तुझी इच्छा नाही बंद करण्याची, तर आपण त्यासाठी मदत करूयात. तर त्याच्यामध्ये 2 टप्पे येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिटॉक्सिफिकेशन किंवा त्याच्या शरीरातनं ते व्यसनही पदार्थ बाहेर काढणे. जेव्हा ते डिटॉक्सिफाय व्हायला लागतं तेव्हा मेंदू सजग व्हायला लागतो. कारण शरीरातनं जेव्हा तो अंमली पदार्थ काही काळासाठी बाहेर पडतो तेव्हा मेंदूला कळतं की अरे आत्ताची स्थिती वेगळी आहे आणि व्यसन असण्याची स्थिती वेगळी आहे. आणि मग त्या माणसाला त्यातनं बाहेर पडण्याची इच्छा निर्माण होते. कारण मग त्याला सगळं जग असं लख्ख उजेड पडल्यासारखं दिसायला लागतं. तोपर्यंत तो त्या व्यसनाच्याच विळखामध्ये अडकलेला असतो. त्याच्यामुळे पहिले त्याला एकतर त्याच्या इच्छेनुसार किंवा त्याच्या इच्छेविरुद्ध ट्रीटमेंटसाठी घेऊन जाणं हे कधी कधी गरजेचं पडतं. डिटॉक्सिफाय झाल्यानंतर, व्यसनी पदार्थ बाहेर पडल्यानंतर मग त्याला आपल्याला मोटिवेट करणं सोपं जायला लागतं. त्याच्यामुळे कधीकधी बळजबरीसुद्धा आपल्याला त्या व्यक्तीला व्यसनापासून दूर करण्यासाठी, त्याची मदत करण्यासाठी म्हणून त्याला ट्रीटमेंट द्यावी लागते. आता जसं आम्ही सोशल मीडियावरती बघतो की तुम्हाला एखादी सवय सोडायची असेल किंवा लावायची असेल तर ते चॅलेंजेस असतं काही दिवसांचे. 21 दिवस कर, 3 महिन्याचं 90 दिवसांचं कर. सो एखादा माणूस समजा खूप दारू पितो आहे आणि त्यांनी चॅलेंज म्हणून काही दिवस दारू घेतलीच नाही, तर त्यानंतर ती सुटू शकतं का? कारण मी असं ऐकलं की जरी काही दिवस यांनी घेतली नाही तरी सांगता येत नाही, ते परत तिकडे जाऊ शकतो त्या मार्गाला. असं AA नावाची एक संघटना आहे जी या अल्कोहोल अनॉनिमस नावाची एक संघटना आहे जी अल्कोहोलसाठी खूप जास्त काम करते. त्यांचं घोषवाक्य आहे, वन्स अन अल्कोहोलिक इज ऑलवेज अन अल्कोहोलिक. म्हणजे तुम्हाला जर दारूची सवय किंवा व्यसन आधी लागलेलं असेल तर तुम्ही नेहमीच सजग राहायला पाहिजे. का बरं असं म्हटलं जातं? जसं मी तुला आधी म्हटलं की आपल्या मेंदूच्या त्या केंद्रामध्ये, आनंद केंद्रामध्ये एकदा ते फिट झालेलं आहे, मेमरी फिक्स झालेली आहे. तर तुम्हाला तुम्ही कितीतरी वर्षसुद्धा, म्हणजे माझ्याकडे असे रुग्ण आहेत की ज्यांनी 10-10, 15-15 वर्ष दारू पूर्ण बंद केली होती आणि अचानक काहीतरी छोटीशी घटना घडली आणि सुरू झाली आणि परत आधीसारखीच दारू सुरू झाली. असे लोक असू शकतात. पण त्याच्यासाठी आपण प्रिव्हेन्शन करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून त्या व्यक्तीला सतत त्या अशा वातावरणामध्ये स्वतःला ठेवणं गरजेचं जिथे व्यसनमुक्त वातावरण असेल. बरोबर? म्हणजे व्यसनमुक्त वातावरणात राहणं, व्यसनापासून दूर राहण्यासाठी आवश्यक असलेल्या काउन्सिलिंग किंवा मेडिसिन किंवा अजून काही ज्यांनी तो मोटिवेटेड राहील अशा सवयी ठेवणं हे गरजेचं असतं. जेणेकरून व्यसनी पदार्थ जरी समोर आला किंवा त्याची इच्छा जागृत जरी झाली तर काय करण्यासाठी मी काय करेल जेणेकरून मी परत त्या आहारी जाणार नाही, हे त्याला व्यक्तीला माहिती असणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे मेमरी आणि ब्रेन इथे इन्व्हॉल्व आहे, तिथे आपण सजग राहणं गरजेचं आहे. कारण ते कधी कुठल्या मार्गाने आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपण त्या वेखामध्ये परत जाऊ हे सांगता येत नाही. तरी ढोबळ मारण्याने जर म्हटलं तर साधारण माझा अनुभव असा आहे की 6 महिने किंवा वर्षभर जे व्यसनापासून दूर आहेत त्यांची परत व्यसन सुरू होण्याची शक्यता बरीच कमी होऊन जाते. पण तू म्हटल्यास तसं शक्यता नाही म्हटली तरी थोडीफार आहे आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न करत राहणं हे 100% गरजेचं आहे. आता तुम्ही जसं म्हणाल की याची लास्ट स्टेज की व्यसनामुळे मेंटल हेल्थ खराब होणं आणि ती मग शेवटी आत्महत्या करण्यापर्यंत जाणं. तर प्रत्येक आत्महत्या करणारा हा व्यसनी नसतो बऱ्याचदा. बरोबर. पण बऱ्याचदा हे कारण असतं की ते व्यसनामधून ते घडलेलं असतं. कारण बऱ्याचदा दारू पिलेले लोक काहीतरी रस्त्यावरती भांडणं करतात, दारू पिल्यानंतर ॲक्सिडेंट होतो आणि दुसऱ्या दिवशी त्या माणसाला आठवतही नाही की मी काय केलं, मी काय बोललो, मी असं केलं होतं. सो ते त्याच्याकडून त्या वेळी ते घडलं त्या नशेमध्ये. सो बरेच लोकांची इच्छा नसताना पण नशेमध्ये आत्महत्या होते आणि माणसं जात पण नसतील. सो म्हणजे एखादं व्यसन त्यांच्याकडून ते करायला भाग पाडतं कारण काहीच कंट्रोल नसतो त्यावेळी आणि त्यावेळी छोट्या छोट्या गोष्टी पण खूप मोठ्या वाटत असतील. अगदी करेक्ट, अगदी बरोबर तुझं म्हणणं.
आणि हा असा सायंटिफिक रिसर्च पण आहे, असे स्टडीज पण आहेत आणि असा डेटा पण आपल्या तुम्ही जर आपण गुगल केलं क्राईम रेट किंवा आपली जी ऑफिशियल वेबसाईट्स आहेत इंडिया भारताच्या, की त्याच्यामध्ये असं आहे की मॅक्झिमम गुन्हे, मग ते खून, दरोडा, रेप असो किंवा मॅक्झिमम सुसाईड्स, या ज्या लोकांनी केलं आहे त्या लोकांच्या मानसिकतेमध्ये किंवा त्या लोकांमध्ये व्यसनाचं प्रमाण सर्वात जास्त आढळलेलं आहे. व्यसन काय करतं, तुमच्या मेंदूचं जे सगळं विचार करण्याची जी शक्ती आहे, विचार करण्याची किंवा भावनांची जो भाग आहे त्याला पूर्ण हायजॅक करून टाकतं. एक तुमचं विचार भावना हे सगळं व्यसनाच्या कंट्रोलमध्ये गेलेलं आहे. दुसरं, विचार भावना जिथे तयार होतात ती रसायनच त्यांनी डॅमेज करून टाकलेली आहेत. म्हणजे सेरोटोनिन, डोपामिन ही सगळी न्यूरोकेमिकल्स त्यांनी हळूहळू खराब करून टाकलेली आहेत. त्याच्यामुळे तुमच्यामध्ये वेगवेगळे चित्रविचित्र विचार यायला लागतात, निगेटिव्हिटी वाढायला लागते, नकारात्मक विचारांचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढायला लागतं आणि काही काही लोकांमध्ये संशय आणि भास व्हायला लागतात. मग जेव्हा की या लोकांना अशा गोष्टी कधीच झाल्या नसत्या किंवा असे मानसिक आजार या लोकांना जर व्यसन नसतं तर कधीच झाले नसते, या लोकांमध्ये हे सगळं आपल्याला दिसायला लागतं आणि त्याला जर ॲड्रेस केले गेलं नाही, कारण या लोकांकडे बघण्याचा समाज दृष्टिकोन की हा व्यसनी माणूस आहे, जसं की थोडक्यात हा दारुडा आहे, हा काय पण बोलतो, मग त्याला उदास वाटतंय किंवा त्याला संशय येत आहे, हे सगळं त्या व्यसनामध्ये झाकलं जातं आणि हळूहळू तो आजार वाढत जातो. आजार जर वाढत गेला, कुठलाही मानसिक आजार, तर हळूहळू त्या माणसामध्ये स्वतःचा जीव संपवण्याचे किंवा धोक्यात टाकण्याचे किंवा आत्महत्येचे विचार यायला लागतात आणि हा व्यसनी आहे याच्याशी बोलून किंवा याला ट्रीटमेंट देऊन काहीच फायदा नाही असा विचार करून त्याला मदत मिळत नाही. मदत नाही मिळालं की शेवटी त्याचं पर्यावसन हे आत्महत्येकडेच होऊन जातं. कारण जसं आधी म्हटलं की मॅक्झिमम ही सगळी जी व्यसनं आहेत, दारू, गांजा, अफीम, ही सगळी व्यसनं त्या केमिकल्सला पूर्ण त्यांना सप्रेस करून टाकतात. असे कितीतरी उदाहरणं आमच्याकडे आहेत की ज्यांनी नशेमध्ये खूप काही स्वतःला त्रास करून घेतलेला आहे, स्वतःला मारलेलं आहे, स्वतःला आत्महत्या करण्याचे खूप सारे वेगवेगळे प्रकार त्यांनी केलेले आहेत आणि जेव्हा त्यांचं व्यसन बंद होतं तेव्हा त्यांना वाटतं की अरे मी असं काय केलं, असं काहीच करायची गरज नव्हती. याचा अर्थ काय की त्या नशेमध्ये त्यांचा मेंदू पूर्णतः त्या हायजॅक झालेला असतो. तुम्ही जर एखाद्या जेलमध्ये जाऊन ज्यांनी गुन्हे केलेले आहेत, मोठ्या मोठ्या शिक्षा घेत आहेत, त्यांना विचारलं तर त्यांचं म्हणणं की सर आता मला आठवतच नाही की आम्ही नशेमध्ये खून केला का नशेमध्ये आम्ही कोई चोरी केली. याचा अर्थ तो ब्रेन किंवा तो मेंदू हा नशेच्या त्या इंटॉक्सिकेशनमध्ये काय करेल हे त्यांना समजत नाही. आणि आपण बघतो ना की एखादा माणूस, आमच्याकडे खूप अशी उदाहरणं आहेत की सर हा माणूस जर दारू पित नसेल ना तर हा अगदी सज्जन माणूस आहे सर, दारू पिला की याला काय होतं आम्हाला समजतच नाही. म्हणजे अगदी वाल्मिकीचा वाले होऊन जातो सर दारू पिलं की. अशी खूप सारी उदाहरणं आमच्याकडे आहेत. म्हणजे अगदी शांत असणारी लोक दारू पिल्यावर काय बोलतात आणि कशी वागतात त्यांना काहीच कंट्रोल राहत नाही. याचा अर्थ काय की त्या केमिकलमध्येच काहीतरी अशी गडबड आहे की जी त्या मेंदूमधलं सगळ्या निगेटिव्हिटी बाहेर काढते, बरोबर. त्याच्यामुळे आत्महत्या किंवा असे गुन्हे हे मॅक्झिमम या नशेमध्ये आपल्याला दिसतात. त्यामुळेच आपल्याला नशा आणि आत्महत्या ह्या दोन्ही गोष्टी अशामध्ये तरी खूप एकत्र हँड इन हँड जाताना दिसतात. मी म्हणजे हा प्रश्न याच्या आधी पण या संदर्भात बोलायला जितके लोक येऊन गेले त्यांना पण विचारला की आपण इतकं डिस्कस करतो या व्यसन आणि व्यसन ही दारू आणि हे सगळ्या गोष्टींविषयी, त्यातल्या त्यात आपल्याकडे दारू सिगरेट्स हे लिगल आहे. सो मग आपण इथे ज्यांना व्यसन झालं आहे त्यांना त्यांच्यावरती काम करतो, त्यांना तिथून बाहेर काढतो, पण याचं सगळ्याचं जी मूळ आहे, आता त्याला बरीच कारणं असतील, आर्थिक, सामाजिक, पण त्यासाठी प्रयत्न का नाही होत की म्हणजे हे सगळं अनलिगल होण्यासाठी किंवा हे सगळं बंद होण्यासाठी. जर आपल्याला कळतं की याने सोसायटीवर एवढा इफेक्ट होतो आहे आणि जो निगेटिव्ह इफेक्ट आहे. कसं माहिती का, आपण म्हणजे नेहमी दोन गोष्टीवरती काम केलं पाहिजे आणि ओळखलं पाहिजे की व्हॉट इज फॅक्टर बियॉन्ड कंट्रोल आणि व्हॉट इज फॅक्टर विदिन कंट्रोल. शासनाने किंवा सरकारने किंवा कुठल्याही व्यवस्थेने या व्यसनाविषयी काय करावं ही गोष्ट आपल्या कंट्रोलमधली नाही.
मी यासाठी काय करू शकतो ही गोष्ट आपल्या कंट्रोलमधली आहे. मी व्यसनांपासून दूर राहण्यासाठी या 1, 2, 3, 4 गोष्टी करू शकतो. आणि मी माझ्या सोबतच्या लोकांनी व्यसनापासून दूर राहण्यासाठी किंवा त्यांनी व्यसनाधीन झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी मी काय करू शकतो ह्याच्याविषयी डेफिनेटली काम केलं पाहिजे. सरकारने काम केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे हा खूप मोठा विषय आहे, कारण त्याच्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळे अँगल्स आहेत त्याच्यामध्ये. त्या अँगल्समध्ये न जाता, कारण लोकांनी असा अनुभव आपला बऱ्यापैकी आहे की दारूबंदी किंवा खूप साऱ्या बंदी असूनही जिथे जास्त बंदी तिथे जास्त व्यसन दिसतं. कारण माणसाचा मुळातच स्वभाव की जे नाही करायला सांगितलं ते करायला जातात, बरोबर. त्याच्यामुळे बंदी घालून कुठल्याच ठिकाणी व्यसन थांबलेलं नाही. व्यसन थांबले ते आतून त्याचं प्रबोधन करून, त्या समाजाचं व्यसनाविषयीचं प्रबोधन करूनच ती व्यक्ती त्या व्यसनापासून दूर राहिलेली आहे. त्याच्यामुळे लिगल इलिगल या गोष्टीपेक्षा आपण समाजाला शिकवणं की व्यसनाचे हे दुष्परिणाम आहेत, व्यसनामुळे असंच होऊ शकतं आणि व्यसन तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतं हे लोकांच्या मनामध्ये रुजवणं हाच त्यातला मुळातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असेल, रादर दॅन आपण असे नियम तयार करणं. कारण नियम तयार करून खूप काही साध्य झालेलं नाही आत्तापर्यंत तरी. कारण माणूस हा नियम तोडण्यासाठी काहीतरी उपाय शोधत राहतो, त्याच्यामुळे उलट ते जास्त प्रमाणात घेतलं जातं. त्याच्यापेक्षा आपण त्या समाजामध्ये जनजागरण करून व्यसनाविषयीची समज आणि गैरसमज जर दूर केले तर बरोबर आपल्याला जे हवं ते करता येईल असं मला वाटतं. आता आत्महत्या, व्यसन हे जरी कारण असलं तरी आत्महत्याला एकतर डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, आणि ते कशामुळे येतं तर त्याला बरेच कारणं असतील पर्सनल त्या व्यक्तीचे, ते व्यक्ती सापेक्ष बदलत असतील. पण त्यातल्या त्यात की एकटेपणा, आपल्या मनात जे चालू आहे ते एक्सप्रेस न करू शकणं, आणि ते आत ठेवून ते निगेटिव्ह थिंकिंगमुळे किंवा काहीतरी आतून चूक घडणं आणि त्याचं गिल्ट असणं, म्हणजे आणि मेंटली आपण तेवढे सक्षम नसणं की एखादी गोष्ट मी हँडल करू शकतो. म्हणजे 12वीत मी नापास झालो तर लोक आत्महत्या करतात. सो हे कमकुवतपणाचं ना आपला, की मी इमोशनली ते पचवू नाही शकत. हे छोटंसं दुःख असेल पण त्याचं मला इतकं दुःख होतं आणि मी तो डिसिजन घेतो. तर म्हणजे एखादा माणूस कमकुवत आहे मेंटली हे त्याला कळणं गरजेचं असतं ना असेल. आत्महत्येचे खूप सारे प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये तू जी म्हणतोय ती आत्महत्या ही साधारणतः त्या व्यक्तीच्या अंतर्गत त्याच्या मनातल्या कलहामुळे असू शकते किंवा मनातल्या द्वंद्वामुळे असू शकते. ती टाळण्यासाठी खूप काही गोष्टी करता येऊ शकतात. एक तर समाजामध्ये म्हणजे ॲक्च्युली असा नियम केला गेला की आधी आत्महत्या हा गुन्हा होता, तो मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातल्या काम करणाऱ्या लोकांनी हळू तो गुन्हा नाही आहे हा आता नियम केलेला आहे. मग तो आजार आहे, आता हा आजार आहे आणि तो गुन्हा नाही, आणि त्या माणसाला शिक्षेची नाही, त्या माणसाला मदतीची गरज आहे. याचाच अर्थ काय की त्या माणसामध्ये काहीतरी अस्वस्थता निर्माण झालेली आहे. ती अस्वस्थता त्यांनी ओळखणं आणि त्याला एका योग्य ठिकाणी घेऊन जाणं की जिथे त्याला ती अस्वस्थता व्यक्त करता येईल आणि त्याच्यावरती इलाज सोल्युशन आहे हे त्याला समजून सांगता येईल, ते उपलब्ध करून देता येईल, हे करण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला मेंटल हेल्थ अवेअरनेस करायचा आहे की बाबा मला अस्वस्थ वाटतं आहे, मला एकटं वाटतं आहे, मला वीक वाटतं आहे, मला असं वाटतं की याच्या पुढे आता काहीच उपाय शिल्लक नाही, तर मग मी काय करावं. तर त्यासाठी आजकाल खूप साऱ्या सुसाईड हेल्पलाईन असतात किंवा लोकांच्या मनामध्ये मानसिक आजारांविषयीचे गैरसमज दूर करून त्यांना लगेच काउन्सिलरकडे किंवा लगेच अशा व्यक्तीकडे की जी त्याला त्या काळात मदत करेल, ज्या काळात त्याला सपोर्ट करेल. कारण खूप मध्ये व्हॉट्सअपवरती एक व्हिडिओ होता, मम्मी मुझे डिप्रेस लग रहा है, अरे जाओ जाके सब्जी लेके आ जा, असं त्याची आई म्हणते. म्हणजे आपल्याला त्या गोष्टीला इतकं आपण म्हणजे आपल्या मनामध्ये काय चाललं आहे या गोष्टीला आपण महत्त्वच देत नाही. सगळं लक्ष आपल्या शारीरिक आजारांकडे किंवा शारीरिक गरजांकडे किंवा मटेरियलिस्टिक गोष्टींकडे असतं. तर त्या मानसिक गरजांची सुद्धा भूक भागवली जावी, मानसिक गरजा ओळखल्या जाव्यात, मानसिक लक्षणं किंवा मानसिक विकनेस एक्सप्रेस करण्यासाठीचं स्थान त्याला कुठेतरी मिळणं, हे जर आपण तयार करून उपलब्ध करून दिलं तर डेफिनेटली या गोष्टीवरती काम करता येईल.
दुसरं मानसिक आजारमध्ये सगळ्यात महत्त्वाचं डिप्रेशन. आणि आजकाल लहान मुलांमध्ये डिप्रेशन हा खूप छोटासा परवलीचा शब्द सारखा, मला डिप्रेस्ड आलं आहे, पण ते डिप्रेशन आणि ॲक्च्युअल डिप्रेशन याच्यामध्ये खूप फरक असतो. की मला डिप्रेस वाटतं आहे ही गोष्ट वेगळी, ही भावना असू शकते की मला आज डिप्रेस वाटतं आहे, पण जे ॲक्च्युअल डिप्रेशन आहे, जे सुसाईडकडे घेऊन जातं, ते रोज सतत वाटणारी नैराश्याची भावना असते. त्यांना नियमानुसार किंवा कॅटेगरीनुसार त्याला 7 दिवस सतत कुठल्याही कंडिशनमध्ये, मग तो शाळेत असो, ऑफिसमध्ये असो, मॉलमध्ये असो, थिएटरमध्ये असो, सगळीकडेच त्याला उदास निराश वाटतं आहे. अशा गोष्टीला, अशा व्यक्तीला डिप्रेशन आलं आहे असं आपण म्हणतो. अशा व्यक्तींना समजून घेऊन जर मदत केली गेली तर ते डिप्रेशन वाढणार नाही आणि ते सुसाईडकडे जाणार नाही. मग त्याला तो वीकनेस वाटणार नाही. आणि एखादी गोष्ट आपल्याकडे नाही आहे, किंवा समजा मी एखाद्या विषयामध्ये नापास झालो 12वीच्या, आणि त्याच्यामुळे मी स्वतःला असं लेबल लावलं आहे की मी एक फेल्युअर आहे, आणि तो विचार कसा हँडल करायचा हे सतत सांगण्याची गरज आता निर्माण झालेली आहे. कारण आम्ही जे बघतो की ही येणारी जनरेशन ही बुद्धीनं, IQनी खूप चांगली आहे, पण त्याचा इमोशनल कोशंट आणि इमोशनल रेझिलियन्स हा कमी कमी होत चाललेला आहे. का बरं? कारण त्याच्यावर काम नाही होते. ते जर काम केलं गेलं तर या गोष्टीमुळे त्यांना लगेच आत्महत्या करावीशी वाटते, त्यांना लगेच इमोशनली ते आर ससेप्टेबल, की लगेच त्यांना सेन्सिटिव्ह होऊन जातात आणि त्यांच्या मनामध्ये सुसाईडचे विचार येतात. त्यासाठी आपल्याला मनोविकारापासून मनोविकासाकडे घेऊन जाण्याची गरज आलेली आहे. म्हणजे त्यांच्या विचारांमध्ये विवेक किंवा रॅशनॅलिटी जर आणली गेली तर त्या फेल्युअरला सुद्धा ते फेल्युअर न पाहता ते चॅलेंज म्हणून पाहू शकतात, आणि मग ते चॅलेंज स्वीकारून त्याच्यावर ते काम करू शकतात. मग लहान मुलांची जी मेंटॅलिटी असते, तर चाइल्ड मेंटल हेल्थ म्हणजे त्या वयानुसार मेंटॅलिटी चेंज होत जाते. सो त्यांच्या मानसिकतेवर काम करण्यासाठी काही विशेष गरज आहे. लहान मुलांची मानसिकता अशामध्ये कोविड, पोस्ट कोविड तर खूप बदलत चाललेली आहे. त्यामध्ये 2 गोष्टींची गरज आहे. एक तर पॅरेंटिंगमध्ये बदलची गरज आहे. पालकत्व जे आधी होतं, जे आता आहे, हे समाजव्यवस्था बदलल्यामुळे पालकत्वाची स्टाईल बदलणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पालकांनी मुलांना थोडासा काही गोष्टींसाठी नाही म्हणायला शिकणं, आणि ते नाही त्यांना पचवता येणं, हे शिकवण्याची आणि शिकण्याची गरज आहे. कारण पालकांना असं वाटतं आजकाल की जे मला मिळालं नाही ते मी सगळं माझ्या पाल्यांना देणार. याच्यातनं त्यांना नाहीच ऐकायची सवय नाही. समाजामध्ये तुम्ही जसं मोठे पुढे जात राहणार, सगळ्याच गोष्टी काय आपल्या मनासारख्या होणार नाहीत. जसं 12वीचं फेल्युअर, बरोबर, सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होणार नाहीत. मग मनासारख्या होत नाहीत तर ते पचवण्याची शक्ती, माझ्यामध्ये मानसिक शक्ती निर्माण करणं, हे लहानपणापासून केलं गेलं पाहिजे. दुसरं, सोशल मीडियाचा योग्य वापर हे आपल्याला कोणीही शिकवत नाही. आपल्या हातामध्ये तो बॉम्ब आहे. तो बॉम्ब आपल्याला कसा वापरायचा हे जर शिकवलं गेलं नाही तर तो कुठल्या ना कुठल्या पद्धतीने फुटणार, आणि मग तो एक तर आपलं मानसिक आरोग्य किंवा व्यावसायिक आरोग्य किंवा कौटुंबिक आरोग्य धोक्यामध्ये आणणार, बरोबर. त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित हँडल करण्याची एक आपल्याला ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. मॅक्झिमम लहान मुलांमध्ये अशामध्ये अतिचंचलता, चिडचिडेपणा, किंवा खूप साऱ्या व्यसनांचं, मोबाईल गेमचं ॲडिक्शन, नंतर शेअर मार्केटचं ॲडिक्शन, किंवा त्यांना PUBGसारख्या डेंजरस गेमचं ॲडिक्शन हे खूप प्रमाणात दिसतं. आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये तीव्र स्वरूपाचे, म्हणजे PUBGमुळे मानसिक आजारमध्ये कन्व्हर्ट झालेले खूप सारे मुलं आमच्याकडे येतात आजकाल, की कारण त्याच्यामध्ये प्रचंड हिंसा आहे. सगळी मुलं दिवस रात्र 18 तास तेच काम करत आहेत. त्या मेंदूचा पूर्ण बॅलन्स निघून जातो, बरोबर. त्याच्यामुळे सोशल मीडियाला व्यवस्थित कंट्रोलमध्ये आणणं आणि पालकत्व बदलणं हे लहान मुलांच्याच निकोप मानसिकतेसाठी आवश्यक आहे. आता बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे मानसिक, मला काहीतरी मी डिप्रेशनमध्ये जातो आहे किंवा मला काहीतरी मानसिक आजार आहे किंवा मी त्यावर ट्रीटमेंट घ्यावं, हे लोकांना कमीपणाचं वाटतं. किंवा मला ते आजूबाजूला जरी कोणी बघितलं तर पागल आहे का, लोकांना म्हणजे त्याविषयी तेवढे सजग आहे असं मला नाही वाटत. की जितक्या पटकन आपण ताप आला, सर्दी आली की पटकन जाऊन दाखवतो डॉक्टरला.
तर लोक ॲक्सेप्ट करायलाच तयार नसतात किंवा त्यांना ते कमीपणाचं वाटतं आणि म्हणून ते उपचार घेत नाहीत आणि त्याच कंडिशनमध्ये राहतात. अगदी बरोबर. याच्यासाठीच तर आपण हा प्रोग्राम घेतो आहे, की आपल्या प्रोग्रामचं मुख्य कारणच आहे की समाजामध्ये हे समजणं गरजेचं आहे की हा सुद्धा बाकीच्या आजारांसारखाच एक आजार आहे. याच्यामध्ये मेंदूमध्ये होणारे बदल हे याला कारणीभूत आहेत. जसं सर्दी ताप खोकल्यामध्ये व्हायरल फीवरमध्ये आपल्याला लक्षणं दिसतात, तशीच या आजाराची लक्षणं आहेत ती फक्त शारीरिक नाहीत ती मानसिक लक्षणं आहेत. त्याच्यामध्ये वैचारिक आणि भावनिक बदल होत आहेत. कधी कधी तर ती लक्षणं शारीरिकसुद्धा असू शकतात. म्हणजे खूप सारे लोक डिप्रेशनची ही मानदुखी पाठदुखी अंगदुखी घेऊन येतात किंवा डोकेदुखी, जेव्हा की बाकी सगळ्या तपासण्या नॉर्मल असतात. त्यांची सगळ्या तपासण्या झालेल्या असतात. काही लोक हार्ट अटॅक होतो आहे का या भीतीसाठी आमच्याकडे येतात. त्यांचं अक्षरशः फक्त अँजिओग्राफीच करायची राहिलेली असते, बाकी सगळ्या तपासण्या झालेल्या असतात. याचा अर्थ काय? मेंदू हा शरीराचा राजा आहे, ही शरीर त्याची प्रजा आहे. मेंदूमधलं केमिकल्समध्ये होणारा बदल या सगळ्यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे बाकीच्या आजारांप्रमाणेच या आजारांकडे पाहणं, या आजारांच्या लोकांना तत्काळ मदतीसाठी घेऊन जाणं, जेणेकरून त्यांच्यामध्ये लवकर फरक पडेल आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स त्यांच्या आयुष्यात होणार नाही, हे आपल्याला करणं गरजेचं आहे. समाजामध्ये अशी प्रबोधन, चर्चा आणि उपाय या तिन्ही लेवलला खूप जास्त काम करण्याची गरज निर्माण झालेली आहे. विशेषतः कोविडच्या नंतरचा हा जो काळ आहे, आम्ही म्हणतो की याच्यामध्ये मानसिक आजारांचं पॅन्डेमिक सुरू झालेलं आहे. त्याच्यावरती आपल्याला प्रचंड प्रमाणात काम करणं आणि असे सगळे खूप छान छान प्रोग्राम्स घेणं आणि त्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचणं आणि त्यांना ट्रीटमेंटसाठी किंवा उपचारासाठी एका विशिष्ट प्लॅटफॉर्म तयार करून देणं हे खूप नितांत गरजेचं आहे. आपण बोलतो की करोनाच्या आधीचे आपण आणि नंतरचे आपण काय पूर्ण सोसायटीच, आणि तो फरक आम्हाला पण दिसतो. आम्ही 90sला जन्माला आलो आणि आमचं जितके आता मी जेवढ्या वर्षाचा आहे 27 वर्षांचा, ते तेवढ्या माझ्या आयुष्यामध्ये करोना ही एकच गोष्ट मला अशी दिसते की नाही यार, त्याच्या आधी वेगळं होतं आणि मला तो फरक दिसतोय आता. बरोबर. सो असं का झालं? कारण म्हणजे मीच माझा विचार करता करता मला असं वाटलं की करोनामध्ये लोकांना म्हणजे त्याच्या जे पैसा आणि प्रॉपर्टीच्या मागे जे पळत होते की मला हे करून ठेवायचं आणि करोनात लोकांना कळालं की हे कामच नाही येतं, इथे पैसे देऊन पण माझा जीव वाचत नाही आहे. आणि लोक कन्फ्यूज झाले की आता करू काय, मग अल्टिमेट मला कुठे जायचं आहे, मग सुख कशात आहे, जे भौतिक गोष्टीत वाटत होतं. आणि सगळंच आता आमच्याकडे सगळं आहे मोबाईलवरती, आमच्या पिढीकडे आमच्याकडे 1000 चॉईस आहे, आमच्याकडे नेटफ्लिक्स आहे हे, आणि तरी पण असं होतं आता यातलं काय बघायचं. म्हणजे आधी चॉईस नव्हते लोकांकडे, आता चॉईस आहे तरी पण आम्ही कन्फ्यूज आहोत की यातलं मी काय चूज करू. बरोबर. करोनाने आपल्याला आरसा दाखवला की प्रायोरिटी कशाला द्यायची. आपण प्रायोरिटीचे क्रायटेरियाज बदलले होते. मोबाईल, हायस्ट क्वालिटीचा मोबाईल, हायस्ट क्वालिटीचे शूज, चांगला बंगला, चांगले हॉटेल. करोनाने दाखवून दिलं की हे काहीच महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं आहे तुम्ही स्वतः आणि तुमची तब्येत आणि हेल्थ आणि त्यासोबत तुमचे विचार. कारण काही लोकांचं ते सगळं चांगलं होतं पण विचार बिघडलेले होते, त्याच्यामुळे त्यांना खूप त्रास झाला. बरोबर. म्हणजे तुमचा रेझिलियंट किंवा ज्याला विजिगिषू किंवा वृत्ती जी असते, लढण्याची वृत्ती जी असते किंवा एखाद्या परिस्थितीमध्ये डोकं शांत ठेवण्याची वृत्ती जी असते, ही ज्या लोकांनी मध्ये होती ते या करोनामध्ये सुखी राहिले की त्यांनी काही काही वेगवेगळ्या गोष्टी केल्या, त्यांनी स्वतःला बदललं आणि त्या परिस्थितीमध्ये लढले आणि परत त्यातनं बाहेर पडून आता खूप छान जगत आहेत. म्हणजे त्यांनी करोनाला कॅलॅमिटी किंवा असं संकट न पाहता त्यांनी करोनाला एक वेगळं चॅलेंज म्हणून बघितलं आणि त्या चॅलेंजमध्ये त्यांनी स्वतःला बदललं आणि त्याच्यावरती मात केली आणि त्याच्यासोबत ते जगून आता छान झालं त्यांचं. त्याच्यामुळे करोनाने आपल्याला खूप शिकवलं. करोनाने कशाला महत्त्व द्यावं हे आपल्याला समजून सांगितलं. फक्त गरज आहे ते शिकवलेलं लक्षात ठेवण्याची आणि त्यानुसार अप्लाय करण्याची. कारण आपण समाज लवकर विसरून जातो गोष्टी, आणि ते न विसरता त्यावर काम करत राहणं आणि त्या गोष्टीला महत्त्व देऊन सतत आपण स्वतःसाठी आणि समाजाच्या स्वास्थ्यासाठी काम करणं गरजेचं आहे. सर, मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे आणि जो मी मगाशी तुमच्याशी बोलत होतो. 15 ऑगस्ट झाला होता तेव्हा मी एक वाक्य ऐकलं. ते वाक्य असं होतं की तुमच्या समाजात जर एखादा भिकारी असेल तर ही फक्त त्याची चूक नाही आहे, ही तुमच्या समाजाची चूक आहे. तर त्याच अनुषंगाने मला असं म्हणायचं की जर माझ्या समाजात आत्महत्येचं इतकं प्रमाण आहे
जर माझ्या समाजात व्यसनाधीन असणाऱ्या लोकांचं एवढं प्रमाण आहे, तर ती एक समाज म्हणून माझी जबाबदारी आहे का? किंवा आपण अशा काही लोकांना किंवा व्यसन करणाऱ्या काही स्लम एरियाज असतात आणि आपण खूप पटकन बोलतो की हे लोक अशीच असतात. तर ते इग्नोर करणं जे आहे एखाद्या सोसायटीला किंवा दारू पिणाऱ्या लोकांना, की जाऊ दे तो दारू पिलाय, त्याचं काय, तो दारू पिलाय, तो तसंच करणार, हेच करणार. सो हे गृहीत धरणं किंवा इग्नोर करणं, ते ही सोसायटीची पण जबाबदारी आहे का? अगदी बरोबर. किंवा एखादा माणूस डिप्रेस मला दिसतोय, हा निगेटिव्हच असतो, किंवा हा शांत, अरे तो तसाच असतो. सो हे गृहीत धरणं आणि त्याला खरी गरज कसली आणि त्याला इथून बाहेर काढण्यासाठी आपण मदत केली पाहिजे. अगदी बरोबर. बरं, मी बोलताना तू ऐकलं असेल की मी व्यसनी माणूस कधीच म्हटलं नाही. व्यसन असणारी व्यक्ती असं मी म्हटलं. बरोबर. म्हणजे ती व्यक्ती वेगळी आणि त्या व्यसन वेगळं. व्यसन हा त्या व्यक्तीचा आजार आहे, त्याच्यामुळे त्या माणसाला व्यसनी न म्हणता व्यसन असणारा माणूस आहे. आणि व्यसनाचा आजार दुरुस्त झाल्यावर हा माणूस बाकीच्या माणसांसारखाच आहे, असा समाजाने दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. व्यसन हा आजार आहे. आपण जसं एखाद्या पॅरालिसिस झालेल्या माणसाला अरे हा पॅरालिसिस झालेला माणूस असं म्हणतो का? अरे याला पॅरालिसिस झालं आहे. तसंच याला व्यसन लागलेलं आहे आणि याला मदतीची गरज आहे, हा दृष्टिकोन आपल्या समाजामध्ये रुजवणं गरजेचं आहे. हा दृष्टिकोन जेव्हा येईल आपण तेव्हा या लोकांकडे एक पेशंट किंवा एक मदतीची गरज असणारा व्यक्ती म्हणून बघायला लागू आणि तेव्हा आपण त्याला मदत करणं चालू करू. तेव्हा आपल्याला कळेल की अरे याला मदतीची गरज, याला हेल्प करा, ना की याच्याकडे दुर्लक्ष करून हा जे काय करतो आहे हा सगळं त्या व्यसनाचाच भाग आहे असं समजून त्याला मदत न करणं आणि त्याला म्हणजे ही हाताबाहेर गेलेली केस आहे, याचं काहीही होऊ शकत नाही असं लेबल टाकून त्याला मदत न करणं, ही समाजाची हा समाजाचा दृष्टिकोन डेफिनेटली बदलण्याची गरज आहे. कारण अशी कितीतरी उदाहरणं माझ्यासमोर आहेत की जी व्यक्ती खूप जास्त व्यसन करत होती, व्यसन केल्यानंतर त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत आणि त्यांनी समाजाला आमूलाग्र सहयोग किंवा योगदान केलेलं आहे. मग आपण ह्या योगदानापासून मुक्त आहे जर आपण त्या लोकांना मदत नाही केली तर. बरोबर. याचा अर्थ काय की आपल्याला त्या व्यक्तीला त्याला एक दुर्धर आजार झालेला आहे आणि त्याच्यामधनं तो बाहेर पडू शकतो, तर त्याला सर्वतोपरी मदत करत राहणं ही समाजाची आणि व्यक्ती म्हणून आपली स्वतःची गरज आहे. आपण आपला दृष्टिकोन बदलणं, आपण आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे, म्हणजे मलाही व्यसन लागू नये म्हणून मी काम करणं आणि माझ्यासोबतच्या किंवा माझ्या समाजामध्ये व्यसनी असलेल्या लोकांसाठी मी काय काय करू शकतो याच्यासाठी काम करत राहणं, एवढं केलं तरी आपण त्या समाजासाठी असलेलं आपलं देणं हे डेफिनेटली देऊ शकतो असं मला वाटतं. अगदी बरोबर. स्वतःची मेंटल हेल्थ नीट ठेवणं आणि आपल्यासोबतच आपल्या आजूबाजूचे लोक ठीक आहेत का, ते मेंटली फिट आहेत का याची काळजी घेणं, हे जर आपण सर्वांनी केलं तर आपणच नाही तर पूर्ण समाज मेंटली फिट राहील. करेक्ट. सर, खूप खूप थँक्यू, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतक्या सोप्या भाषेमध्ये आम्हाला या दोन्ही गोष्टींविषयी सांगितलं. थँक्यू सर्वेश. मी देवगिरी रेडिओचे आभार मानतो की त्यांनी इतक्या महत्त्वाच्या विषयासाठी मला बोलवलं आणि त्याविषयी इतकं छान वेळ देऊन सगळी डिटेल प्रश्न मला विचारली आणि समाजासाठी हे